कोनिचिवा मिनासान, इशोनी गांबारो ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक पुन्हा बघणार आहोत. एक्झाम जवळ आहे आणि एक्झाम जवळ आले त्याच्यामुळे बऱ्याच जे विद्यार्थी असतात, स्टुडंट्स असतात, त्यांना काही शंका असतात. काही गोष्टी ज्या डिफिकल्ट वाटतात, सो त्या डिफिकल्ट गोष्टी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आणण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. सो लेट्स सी आज आपण कोणता टॉपिक घेऊन आलोय. JLPT N5 आणि टॉपिक आहे आपला येस फॉर्म्स ऑफ ई अँड ना ऍडजेक्टिव्ह. सो ई अँड ना ऍडजेक्टिव्ह हे दोन आपले ऍडजेक्टिव्हचे प्रकार आहेत. ई केयोशी ना केयोशी आणि त्यांचे वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला गडबड होते. आपल्याला नेमका फॉर्म कोणता आहे, त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला कळून येत नाही आणि त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने आपण ते फॉर्म वापरतो किंवा एक्झाम मध्ये चुकीचा आपण तिथे मार्क करतो. सो सुरू करूया आजचं टॉपिक. इंटरेस्टिंग आहे, मजा येणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्याकडून सुद्धा काही टास्कची अपेक्षा आहे. सो लेट्स बिगिन. हाजिमे माशो. येस. सो बघा, पहिला आपण इथे बघतोय स्क्रीन दिसतीये तर त्याच्यावरती बघा ई केयोशी आहे. ई केयोशी ओके. ई केयोशी आहे आणि ई केयोशी मध्ये ह्या ई ऍडजेक्टिव्हचे जे वेगवेगळे फॉर्म केले जातात ते आपण आता बघणार आहोत. हाऊ टू कंजुगेट. ओके, हाऊ टू कंजुगेट कसं करायचं आहे हे. सो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जॅपनीज भाषेमध्ये आपल्याला नेहमी काय मिळतात, दोन फॉर्म आहेत, मुख्य दोन प्रकार आहेत. ते म्हणजे एक आहे पोलाइट फॉर्म. पोलाइट फॉर्म जसे तुम्हाला माहित असेल की जपानी भाषा जी आहे ती अतिशय पोलाइट भाषा आहे. जपानी लोक ही प्रचंड पोलाइट आहेत. त्याच्यामुळे पोलाइट फॉर्म ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आदरार्थी, आदरार्थी जे आपलं बोलणं असतं, आदरार्थी भाषा असते, तशी ती आदरार्थी भाषा किंवा आदरार्थी बोलणं असं आपण म्हणू शकतो. सो तो पोलाइट फॉर्म आहे जो ऑफिशियली वापरला जातो. ऑफिशियल जी ठिकाणं असतात त्या ठिकाणी वापरला जातो. आणि दुसरा आहे प्लेन फॉर्म. प्लेन फॉर्म कधी वापरतो, सो ज्या वेळेला आपण आपल्या खूप जवळच्या लोकांशी, आपली फॅमिली आहे, आपले फ्रेंड्स आहेत, खूप क्लोज लोक आहेत, त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्या सोबत कम्युनिकेट करताना काय वापरलं जातं, प्लेन फॉर्म वापरला जातो. ठीक आहे. सो हे दोन मुख्य भाग आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे की नेहमी कोणतीही गोष्ट ते ऍडजेक्टिव्ह असो, वर्ब्स आहेत, नाउन आहेत, पुन्हा ह्या काही गोष्टी आहेत ज्या काय होतात आपल्याला पोलाइट फॉर्म मध्ये वेगळ्या वापरले जातात, थोडं प्लेन फॉर्म मध्ये त्याचे वेगळे फॉर्म्स आहेत आणि त्यामुळे ते लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. सो मुख्य दोन भाग लक्षात घ्यायचे, एक पोलाइट फॉर्म आणि एक प्लेन फॉर्म. आता इथे आपण बघतोय ई केयोशी. ई केयोशी म्हणजे ई ऍडजेक्टिव्ह. सो सगळे ई ऍडजेक्टिव्ह आपल्याला माहित असतील, आपण त्याची चांगली प्रॅक्टिस केली असेल, आय होप सो. सो ई ऍडजेक्टिव्ह पहिलं म्हणजे कसं येणार ते पहिलं बघूया. पोलाइट फॉर्म मध्ये आपण इथे बघतोय. सो ई ऍडजेक्टिव्ह मध्ये आता इथे आपण डिवाइड कसं करतोय, पोलाइट फॉर्म तर आहेच ऑलरेडी. जॅपनीज लँग्वेज मध्ये काय येतं, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स एकत्र असतं. म्हणजे ते प्रेझेंट आणि फ्युचर एकाच पद्धतीने लिहिलेलं असतं. ते वेगवेगळं डिफरन्शिएट होत नाही आणि त्याच्यानंतर पास्ट टेन्स वेगळं दिलेलं असतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं की हे दोन्ही वेगवेगळे, हे दोन वेगळे प्रकार आहेत. आणि त्याच्यानंतर कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली आपण सांगताना तो पॉझिटिव्ह फॉर्म असतो आणि निगेटिव्ह निगेशन जेव्हा सांगायचं असेल टीकेविषयीचा तेव्हा ते निगेटिव्ह फॉर्म आहे. सो हा बेसिक एक साचा आहे जो आपण बघतोय. पोलाइट फॉर्म मध्ये ह्या चार प्रकारे आपल्याला ती ई केवशी आहे ती काय करायची आहे, तिचे फॉर्म्स क्रिएट करायचे आहेत किंवा ती लिहायची आहे. ठीक आहे. अर्थ पण त्याचा तसाच येणार आहे. ठीक आहे. बघा आता कसं होतंय, पॉझिटिव्ह फॉर्म म्हणजे आपल्याला माहित आहे की अफर्मेटिव्ह आहे. जी ई केवशी वापरली ती कशी आहे, सकारात्मक अर्थाने आहे, पॉझिटिव्ह अर्थाने आहे. आणि निगेटिव्ह फॉर्म मध्ये काय होणार आहे, तिचं निगेशन असणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो, सो नॉट नेसेसरी की ते फक्त पॉझिटिव्हली वापरले जाईल, निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह अर्थाने सुद्धा वापरले जातो. सो बेसिकली हे हे महत्वाचे ह्याचे प्रकार आहेत. आता प्रॅक्टिकली ते कसे करायचे आहेत हे समजून घेऊ. ठीक आहे. सो पहिलं प्रेझेंट फ्युचर टेन्स कळलं.
मेन याचे जे प्रकार आहेत ते लक्षात आले. आता आपण ई केवशी बघू. ठीक आहे. सो इथे ही केवशी आपली आहे हिरोई. हिरोई ही ई केवशी आहे. सो ज्या वेळेला आपण पोलाइट फॉर्म मध्ये वापरतो त्यावेळेला तिथे दिस वापरतो ई केवशी सोबत. ठीक आहे. सो म्हणूनच इथे इथे जे सगळे जे फॉर्म आले त्या प्रत्येकाच्या शेवटी दिस वापरलंय. ओके. कारण काय आहे देस आहे किंवा मास आहे हा फॉर्म काय आहे पोलाइट फॉर्म आहे. सो अगदी सोपी पद्धत काय आहे देस आणि मास हा काय आहे पोलाइट फॉर्म आहे. ठीक आहे. सो आता बघा हिरोई ही इक्वेशी आहे ज्याचा अर्थ होतो स्पेशियस वाईल्ड. ओके. आणि स्पेशियस वाईड अर्थ असलेली ही मग आपण इथे एखादी गोष्ट म्हणतोय की हिरोई दिस म्हणजे आता जे ग्राउंड आहे ते कसं आहे स्पेशियस आहे किंवा एगा कानवा हिरोई दिस हिरोई आहे आणि स्पेशियस आहे. सो स्पेशियस या अर्थाने ही हिरोई आले. हिरोई दिस हे काय येणार आहे पॉझिटिव्ह फॉर्म येणार आहे. त्याचा पास्ट टेन्स काय होणार आहे तर ह्याचा जो ई आहे ई केवशी मधला हा आपण इथे काढतो म्हणजे तो काढून टाकतो. ठीक आहे. मग उरलं काय तर हिरो. हिरो आणि मग त्या हिरोला पुढे वापरलं जातं कात्ता. कात्ता. आता आपल्याला कळलंच असेल इतका अभ्यास केल्यानंतर की ता ज्या वेळेला येतो तेव्हा ऑलमोस्ट तो काय असतो की पास्ट फॉर्म असतो. ओके. सो कात्ता असा आहे ह्याचा पास्ट फॉर्म होणार. काय आहे हिरो कात्ता. काय येणार हिरो कात्ता. आणि पुढे देस आहे कारण काय आहे पोलाइट फॉर्म आहे. ओके. त्याच्या पुढे बघा हिरो. आता इथे हे कळलं हिरोईचा ई केयोशीचा ई काढून पुढे कात्ता यूज करायचा आहे. हे काय झालं पास्ट फॉर्म झाला त्याचा. आता निगेशन करायचं आहे म्हणजे काय आता प्रशस्त आहे एखादी गोष्ट तर ती प्रशस्त नाही असं सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. इथे काय होतं प्रशस्त होती. ओके. प्रशस्त होती. आणि आता काय होणार निगेशन होणार आहे ज्याच्यामध्ये काय होणार ती प्रशस्त नाहीये असं आपल्याला म्हणायचं आहे स्पेशियस नाहीये असं म्हणायचं आहे. सो काय होणार हिरो पुन्हा ई काढून तिथे काय येणार कुनाई. कुनाई हा जो शब्द आहे हा इथे अटॅच होतो. इथे काय होतो कात्ता. सो प्रत्येक जी केवशी असेल ती सेम अशाच पद्धतीने तिचा फॉर्म होणार आहे. तिचे फॉर्म्स होणार आहेत तर कसे होतात हिरोईचा ई जातो आणि तिथे कात्ता पास्ट टेन्स साठी वापरला जातो. हिरोईच्या ई च्या बदली काय होतं हिरो कुनाई दिस. हिरो कुनाई दिस म्हणजे काय इट वॉज नॉट इट इज नॉट अ स्पेशियस. ओके. इट इज नॉट अ स्पेशियस म्हणजे आत्ताच्या प्रेझेंट आणि भविष्य काळाबद्दल आपण बोलतोय त्याच्यामुळे काय होणार तिथे कुनाई येणार. ठीक आहे. नकारार्थी अर्थ येतोय. त्याच्यानंतर पुढे काय होतंय आता जे नकारार्थक आपण बनवलंय निगेशन निगेटिव्ह वाक्य जे बनवलंय किंवा निगेशन इथे जे वापरले त्याचं काय होणार ते पास्ट मध्ये सुद्धा असू शकतं म्हणजेच काय की ते जे ग्राउंड होतं ते काय होतं स्पेशियस नव्हतं. इट वॉज नॉट स्पेशियस. ओके. सो स्पेशियस नव्हतं ते तितकं मोठं नव्हतं. ओके. ओकी सुद्धा येऊ शकतं इथे. सो इथे काय होतं की पुन्हा हिरोईचा हिरोई काढून तिथे हिरोच वापरलाय आणि पुढे काय कुनाई आहे तर कुनाईचा कु इथे राहतोय ना राहतोय आणि त्याच्याबरोबर हा कात्ता जोडला जातोय म्हणजे इथला कु इथे पण ई रिमूव्ह होतोय आणि त्याच्या बदली काय कुना कात्ता. आता हे रिमूव्ह काय काय करायचं हे लक्षात इतकं डिटेल न जाता काय सिंपल लक्षात ठेवायचं इथे फक्त आता लक्षात ठेवा की कुना कात्ता हे आपल्याला ऍड करायचं आहे. कुना कात्ता. सो ई पहिला जातोय हिरो हिरोईचा हिरो हिरो कात्ता हिरो कुनाई हिरो कुना कात्ता. सो लक्षात कसं ठेवायचं आता म्हणाल हे प्रत्येक ह्याचा कसं लक्षात राहणार माझ्या तर सोपी आयडिया काय आहे की एखादी इकेयोशी धरायची एखादी इकेयोशी तुम्हाला जी आवडेल चांगली वाटेल ती इकेयोशी तुम्ही काय करा लक्षात ठेवा आणि तिचा हा प्रत्येक फॉर्म कसा आहे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे इतर इकेयोशी आपल्याला कन्वर्ट करायचे असतात. सो इट्स नॉट अ बिग डील जर थोडंसं लक्षपूर्वक आपण हे काही प्रॅक्टिस केली थोडी तर हे आरामात जमून जातं. सो हिरोई देस हिरो का
कात्ता देस, हिरोकुनाई देस, हिरोकुना कात्ता देस. ठीक आहे. सो अशा पद्धतीने काय झालं ह्याचे आपण पोलाइट फॉर्म पाहिला. ओके, पोलाइट फॉर्म पाहिला. हा कुठे वापरणार? जिथे आपल्याला ऑफिशियली बोलायचं आहे, फॉर्मल बोलायचं आहे, त्या ठिकाणी हा वापरला जातो. म्हणजे तुमच्या समोर ज्या वेळेला ऑफिशियल एखादं सेंटेन्स असेल, एखादं कन्व्हर्सेशन असेल किंवा लिस्निंग मध्ये कुठेतरी ऑफिशियली कन्व्हर्सेशन्स असतील, सो तिथे अशा पद्धतीने वापरला जाईल. आणि तुम्हाला पर्यायांमध्ये ह्याच्यापैकी काहीतरी दिलेलं असेल. प्लेन फॉर्म आणि पोलाइट फॉर्म दोन्ही मिक्स करून सुद्धा पर्यायांमध्ये दिलेले असतात, की जे 4 ऑप्शन्स आपल्याला असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स ऑप्शन्स असतात. सो त्यातला फरक कळण्यासाठीच हा व्हिडिओ आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. ठीक आहे. सो इथे पोलाइट फॉर्म क्लिअर झालाय. त्याच्यानंतर प्लेन फॉर्म आपण पाहतोय. प्लेन फॉर्म मध्ये काय आहे? प्लेन फॉर्म मध्ये सगळ्या गोष्टी तशाच राहणार आहेत. पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार, कारण दोन्ही अर्थाने आपण भलेही आपल्या फॅमिलीशी बोलतोय किंवा एखाद्या फॉर्मल व्यक्तीशी बोलतोय, दोन्ही प्रकारात काय होणार आहे की आपल्याला दोन्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही येणार आहेत. अगेन प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट हे दोन्ही प्रकार पुन्हा येणार आहेत. म्हणजे जे टेन्स आहेत, जो काळ आहे तो दोन्ही ठिकाणी वापरला जाणार आहे. सो त्याच्यामुळे काय आहे, प्लेन फॉर्म अगदी सोप्पा आहे. बघा, हिरोई, हिरोई सेम, हिरोई, हिरोकात्ता, 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 हिरोकुनाई, हिरो कुनाई आणि हिरो कुनाकात्ता, हिरो कुनाकात्ता. आता जर साध्या भाषेत म्हणायचं झालं किंवा अगदी साधी ट्रिक वापरायची झाली तर प्लेन फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित लक्षात घ्यायचा आणि प्लेन फॉर्मच्या पुढे फक्त इथे देश वापरलाय, फक्त देश. बघा, नीट बघितलं तर काय होतंय, प्लेन फॉर्म जसंच्या तसं आहे, त्याच्या पुढे काय केलंय, देश वापरले. देश वापरल्याने काय झालं की तो पोलाइट फॉर्म झालाय. इतकं साधं आहे, इतकं साधं आणि सिम्पल आहे. फक्त काय होतं की आपण ते सगळं एकत्र बघतो आणि मग हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, असं कन्फ्युजन होतं. सो प्रत्येक गोष्ट थोडी थोडी अभ्यासायची, त्याचे काही एक्झाम्पल्स बघायचे आणि तशी प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून खूप जास्त चांगला रिझल्ट पाहायला मिळतो. ठीक आहे. सो एक ई केओशी छानशी तुमच्या आवडीची तयार करा आणि तिच्या अशा पद्धतीने सगळे फॉर्म्स लिहून ठेवा जे तुम्हाला एक्झाम मध्ये उपयोगी येईल. ओके. सो आय होप हे कळलं असेल तुम्हाला. येस. सो आता ही ई केओशीचं झालं. आता पुढे आपण काय बघतोय तर ना केयोशी, ना ऍडजेक्टिव्ह. ओके, ना केयोशी. सो ही केयोशी आणि ना केयोशी दोन आपण वापरतो आणि ते ज्या पद्धतीने ई केयोशी मॉडिफाय होते, ज्या पद्धतीने तिचे प्रकार आहेत, त्याच पद्धतीने सेम वे ना केयोशीचे प्रकार आहेत. फक्त काय होतं, ना केयोशी आणि ई केयोशीला काय आहे, नियम वेगवेगळे आहेत. ठीक आहे. सो नियम काय आहेत तर सगळ्यात पहिला आपण बघूया, पोलाइट फॉर्म आहे, प्लेन फॉर्म सुद्धा इथे आहे. ओके. त्याच्यानंतर प्रेझेंट, फ्युचर आहे, पास्ट टेन्स सुद्धा आहे, पॉझिटिव्ह फॉर्म आहे, निगेटिव्ह फॉर्म आहे. म्हणजे या सगळ्या अर्थाने ना कियोशी म्हणजे ना ऍडजेक्टिव्ह सुद्धा वापरलं जाणार आहे. ठीक आहे. सो आता आपण इथे कोणते नाकेयोशी घेतलीये तर बेंद्री. बेंद्री म्हणजे काय, कन्व्हिनियंट. ओके, कन्व्हिनियंट. सो बेंद्री जनरली नाकेयोशी कशी आहे, बेंद्री ना, बेंद्री ना असं म्हटलं जातं. ओके. पण मुख्यतः वापरताना बेंद्री ना न वापरता फक्त बेंद्री वापरतात. ना कधी वापरतात, ज्या वेळेला त्याच्या बरोबर काय असतं, नाऊन असतं, त्यावेळेला बेंद्री ना, ना केयोशीचा ना वापरला जातो. अदरवाईज बेंद्री असंच अशाच पद्धतीनेही वापरली जाते. सो थोडक्यात सांगायचं झालं तर बेंद्री ना ही जी नाकेयोशी आहे तिचा ना रिमूव्ह होतो. ओके, ना रिमूव्ह होतो. बेंद्री देस, बेंद्री देस. ना केयोशीचे हे जे फॉर्म आहेत हे अतिशय सोपी आहेत. तुम्हाला काहीही करायचं नाहीये. इथे सुद्धा काय आहे, बेंद्री आहे. बेंद्री देस, सिंपल अगदी वाक्य पण असं असतं की काय आहे, कन्व्हिनियंट आहे. बेंद्री देशता, देशता आपल्याला माहितीये काय आहे, पास्ट फॉर्म आहे. देशचा पास्ट फॉर्म देशता. ई केयोशी मध्ये काय झालं होतं, जी ई केयोशी होती तिचा पास्ट फॉर्म झाला होता. ओके. आणि देश तसंच होतं, पण ना केयोशी मध्ये काय होतं, देशचा पास्ट फॉर्म वापरला जातो आणि
ना केळशी तशीच वापरली जाते. सो हा एक प्लस पॉइंट आहे की दोन्ही मधला फरक आपल्याला करता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता निगेशन कसं होणार. बेंद्री पुन्हा ऍज इट इज आहे. बेंद्री ऍज इट इज आहे. आणि हे जे आहे हे आपण खूप सुरुवातीला शिकलोय बघा. सुरुवातीला ज्या वेळेला आपण निगेशन करायला शिकलो त्यावेळेला काय वापरत होतो आपण ज्या आरिमासेन किंवा देवा आरिमासेन. बरोबर आहे ना. सो ज्या आरिमासेन किंवा देव आरिमासेनचा अर्थ काय असतो निगेटिव्ह नसतं. म्हणजे काय आहे की बेंद्री ज्या आरिमासेन किंवा बेंद्री देवा आरिमासेन अशा पद्धतीने ह्याचं निगेशन होणार आहे ई केयोशीचं सॉरी नाकेयोशीचं आणि नाकेयोशीचं निगेशन बेंद्री ज्या आरिमासेन आणि बेंद्री देवा आरिमासेन किंवा किंवा ओके तसं जर झालं तर त्याचा अर्थ काय होतोय की हे काय आहे कन्व्हिनियंट नाही आहे समथिंग इज देअर विच इज नॉट कन्व्हिनियंट ओके सो मे बी कार कन्व्हिनियंट नाहीये किंवा सीट कन्व्हिनियंट नाहीये सो ही काय आहे प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे पण आता हे अगदी सोपं आहे बेंद्री तसंच राहतंय ज्या आरिमासेन आपण वापरतोय किंवा देवा आरिमासेन वापरतोय दोन्ही प्रकारात आपण वापरू शकतो त्याच्यानंतर बेंद्री पुन्हा तसंच आहे सेम बेंद्री दॅट्स इट पण आता इथे काय होतंय बेंद्री देवा अरिमासेन देष्टा काय होतंय बेंद्री देवा अरिमासेन देष्टा म्हणजे काय झालं की बेंद्री देवा अरिमासेन हे काय झालं निगेशन आहे आणि त्याच्या पुढे देशचा देष्टा हा पास्ट फॉर्म वापरला गेलाय राईट म्हणजे काय की ते कन्व्हिनियंट समथिंग वॉज देअर की जे कन्व्हिनियंट नव्हतं ओके कन्व्हिनियंट नव्हतं इथे सुद्धा काय होणार देवारीम असेल किंवा जहारीम असेल दोन्ही प्रकारात तुम्ही वापरू शकता जे तुम्हाला ज्या वेळेला आवडेल जसं आवडेल तसं तुम्ही ते दोन्हीपैकी जे कन्व्हिनियंट वाटेल आता पुन्हा बेंद्री जे वाटेल म्हणजे कन्व्हिनियंट वाटेल सोपं वाटेल लक्षात राहायला सोपं असेल तो एक कोणतीही मेथड त्यातली चूज करा आणि त्या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवा जहारी मसेन म्हटलं तरी चालेल देवारी मसेन म्हटलं तरीही चालणार आहे ठीक आहे आपल्याला साधे साधं वाक्य सांगायचं झालं तर बघा आपण गेंकी अगदी सुरुवातीला शिकलो होतो सो गेंकी ज्या अरिमासेन गेंकी देवा अरिमासेन हे वाक्य आपण शिकलोय राईट सो गेंकी काय आहे गेंकी ही ना की योशी आहे गेंकी ना म्हणतात ओके सो गेंकी ना ही तो देस म्हणजे कसं आहे खूप असं ब्राईट कशी आहे उत्साही व्यक्ती आहे चेअरफुल व्यक्ती आहे हेल्दी व्यक्ती आहे जो गेंकी ना हितो देस मग गेंकी काय होती नाकियोशी होती तेच आपण वाक्य शिकलोय तेच आपण इथे काय करतोय अजून थोडं इन डिटेल बघतोय आणि बेंद्रीच्या आरिमासेन किंवा बेंद्री देवा आरिमासेन सो नाकियोशीला काहीही करायला लागत नाही देस देशता चारिमासेन आणि किंवा आणि च्या आरिमासेन देशता किंवा देवा आरिमासेन आणि देवा आरिमासेन देशता ह्या पद्धतीने इथे सुद्धा एक कोणती तरी नाकेयोशी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तिचा फॉर्म करा ठीक आहे आता इथे मात्र ज्या वेळेला प्लेन फॉर्म आपण वापरतो नाकेयोशीचा तिथे मात्र आपल्याला थोडस अलर्ट राहायचंय कारण जसं ई केयोशी मध्ये होतं जसंच्या तशा गोष्टी सिमिलर होत्या फक्त तिथे काय होतं देशचा फरक होता बाकीचं सेम होतं पण इथे तसं नाहीये इथे काय होतंय इथे दोन्हीमध्ये बदल आहे आणि तो थोडासा काळजीपूर्वक बघायचा आहे सो बघा प्लेन फॉर्म आहे पुन्हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे प्रेझेंट फ्युचर आहे आणि पास्ट सुद्धा आहे ठीक आहे सेम राहणार आहे पण हे कुठे मी वापरतीये तर मला ऑफिशियली बोलायचं आहे फॉर्मली वापरायचं आहे फॉर्मल कन्व्हर्सेशन्स आहेत आणि एक पोलाइटली बोलायचं आहे त्यावेळेला मी तिथे ऑनर इथे काय करतोय आपण समोरच्याला ऑनर देतोय ऑनरिफिकली बोलतोय म्हणून पोलाइट फॉर्म इथे वापरतोय पण आता काय आहे आपण फॅमिलीमध्ये बसलोय फॅमिली मधले कन्व्हर्सेशन आहेत कायवा आहेत आणि लिस्निंग मध्ये ते येत आहे तर बघा कायवा लिस्निंग मध्ये बऱ्याच वेळेला जेव्हा फॅमिली कन्व्हर्सेशन येतात तेव्हा हे असे शब्द वापरलेले असतात जे आपण आता बघणार आहोत ठीक आहे बेंद्री अगेन नाकियोशी सेम आहे ज्याचा अर्थ होतो कन्व्हिनियंट ओके कन्व्हिनियन्स सो बेंद्री देसच्या ऐवजी बेंद्री दा देसच्या ऐवजी काय वापरलाय दा ओके दा त्याच्यानंतर पुढे काय आहे बेंद्री दात्ता बेंद्री दात्ता हा बेंद्री
हे काय झालं, पास्ट टेन्स झालं, बेंद्री दात्ता. आणि बेंद्री च्या नाही, बेंद्री च्या नाही. बघा अर्थ इथे काय होतं, अरिमासेन वापरलं. अरिमासेन काय आहे तर पोलाइटली वापरले जाणारी गोष्ट आहे. पोलाइटली देस आणि अरिमासेन वगैरे वापरतात. आणि काय आहे, नाही फॉर्म वापरलाय, चा नाही, चा नाही. बेंद्री चा नाही म्हणजे काय तर कन्व्हिनियंट नव्हतं. अर्थ सेम असणार आहे. तुम्ही पोलाइट मध्ये बोला किंवा प्लेन मध्ये बोला, अर्थ सेम असणार आहे. फक्त सिच्युएशनच्या प्रमाणे हे जे नाकिवशी आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. त्याच्यानंतर बेंद्री जाना कत्ता, बेंद्री जाना कत्ता, ना कत्ता. ओके, ना कत्ता. इथे काय बेंद्री दत्ता आणि इथे जाना कत्ता. ठीक आहे. सो हे थोडस काय होतं, हे थोडस आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे एक कोणती तरी ई केवशी जी तुम्हाला ई केवशी आहे आणि ना केवशी आहे ती छान लक्षात ठेवा. आणि तिचे हे सगळे फॉर्म्स आरामात तुम्हाला काय करता येतात, मॉडिफाय करता येतात, ते बदलता येतात. त्याचा अर्थ सुद्धा लक्षात येतो. फक्त काय आहे ह्याच्या पुढे जे एक्स्ट्रा हा जो शब्द जोडलेला आहे, जो निगेशन करतोय, इथे काय करतोय, पास्ट निगेशन करतोय. पास्ट टेन्स पण आहे आणि निगेशन करतोय. इथे काय करतोय, पास्ट टेन्स म्हणून वापरला गेलाय. ही जी एक्स्ट्रा ऍड केलेले शब्द आहेत हे आपल्याला तिथे जोडायचे आहेत, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. प्लेन फॉर्म मध्ये काय वापरलं तर दा, दात्ता, जा नाही, जानकात्ता. पण नुसतं असं लक्षात ठेवण्यापेक्षा मी म्हणेन की असंच तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बेंद्रीदा, बेंद्रीदात्ता, बेंद्री जानाई, बेंद्री जाना कात्ता. अशा पद्धतीने लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते जास्त सोपं पडेल. सिम्पली आपण परत एकदा संपूर्ण ही नाकेवशी कशा पद्धतीने लक्षात ठेवायची ती बघूया. पोलाइट फॉर, फॉल फॉर पोलाइट फॉर्म, बेंद्री देश, बेंद्री देशता, बेंद्री च्या अरिमासेन, बेंद्री देवा अरिमासेन देशता. ठीक आहे. हा पोलाइट फॉर्म मी हे एका ओळीत म्हटल्यासारखा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्लेन फॉर्म कसा होणार, बेद्रीदा, बेंद्री दात्ता, बेंद्री जानाई, बेंद्री जाना कात्ता. ठीक आहे. सो व्हेरी गुड, इथपर्यंत खूप छान. बघा समजलंय. आता इथे काय आहे, इथे आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची की ई केवशी कोणत्या आहेत आणि ना केवशी कोणत्या आहेत ह्याचा मात्र तुम्हाला स्वतःहून तो व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. त्या वापरून वापरून आपल्याला लक्षात राहतात की कोणती ई केवशी आहे, कोणती ना केवशी आहे, कोणाला कोणता रूल लागणार आहे. ठीक आहे. सो प्रॅक्टिकली ह्या पद्धतीने आपल्याला या ई केवशी आणि ना केवशी इथे आपण पाहिल्या, ज्याचे फॉर्म्स कोणकोणते आहेत ते आपण बघितले. आता पुढे हे फॉर्म्स जे आहेत त्याचे अजून काही एक्झाम्पल्स बघूया, याची थोडीशी अजून प्रॅक्टिस करूया. अजून काही फॉर्म बघितले, अजून काही एक्झाम्पल्स बघितले तर तुम्हाला सोपं जाईल की ते कसं लक्षात ठेवायचं. बघा अशा दोन पद्धतीने तुम्ही लिहू शकता तुमच्याच बुकमध्ये. तर इथे कसं म्हटलंय बघा, पोलाइट फॉर्म आहे आणि प्लेन फॉर्म आहे, समोरासमोर आहेत. आता प्रेझेंट फ्युचर आहे, पास्ट आहे, प्रेझेंट फ्युचर आणि पास्ट आहे. सो ताकाई देस, ताकाना, ताकाकात्ता. ओके, ताकाई देस, ताकाकात्ता देस, ताकाकुनाई देस, ताकाकुनाकात्ता देस. ताकाई ही ई केळशी होती, ई ह्याचा रिमूव्ह केला आणि तिथे कात्ता जोडलाय. ईच्या बदली काय केलंय, कुणाई वापरलंय आणि इथे काय केलंय, कुणाकात्ता, कुणाकात्ता वापरलंय. ठीक आहे. पुढे देश आहेच. देश कशासाठी आहे तर पोलाइट फॉर्म असल्यामुळे. जसं नाकियोशी मध्ये अरिमासेन वापरलं होतं त्या पद्धतीने इथे ई केयोशीच्या पुढे देश आहे. आता प्लेन फॉर्म मध्ये काय होतं, प्लेन फॉर्म मध्ये देश देश वापरत नाहीत, बाकी सेम आहे. ताकाई, ताका कात्ता, ताका कुणाई, ताका कुणा कात्ता. ठीक आहे. सो तुम्हाला जर हे लक्षात ठेवता आलं तर हे लक्षात ठेवा आणि त्याच्या पुढे फक्त देश वापरायचा आहे पोलाइट फॉर्म मध्ये, असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्याप्रमाणे तुम्ही ई साठी रेडी राहू शकता. ठीक आहे. सो परत एकदा सगळे वाचून घेऊ आपण. येस. सो आपण आता हे सरळ वाचूया आणि याचे अर्थ बघूयात, म्हणजे अर्थ कसे बदल होत आहेत किंवा नाही होत आहे हे तुम्हाला लक्षात येईल. ताकाई देस म्हणजे काय, उंच आहे किंवा एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर ताका कात्ता देस म्हणजे एक्सपेन्सिव्ह
होतं किंवा उंच होतं. ताकाकू नाही देस म्हणजे एक्सपेन्सिव्ह नाही आहे किंवा उंच नाहीये. आपण आत्ताबद्दल बोलतोय किंवा असणार आहे किंवा नसणार आहे. ताकाकू ना कत्ता देस म्हणजे एक्सपेन्सिव्ह नव्हतं किंवा उंच नव्हतं. पास्ट टेन्स झाला. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे ताकाई. नुसतं ताकाई म्हणजे काय एक्सपेन्सिव्ह किंवा उंच आहे. ताकाकत्ता म्हणजे काय एक्सपेन्सिव्ह होतं किंवा उंच होतं. ताकाकुनाई म्हणजे काय आहे एक्सपेन्सिव्ह नाही आहे किंवा उंच नाही आहे. ताकाकुनाकात्ता म्हणजे काय आहे तर एक्सपेन्सिव्ह नव्हतं आणि किंवा उंच नव्हतं. सो नसणं आणि त्याच्यात सुद्धा पास्ट टेन्स मधलं नसणं हा भाग आहे इथे. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. आता इथपर्यंत खूप छान जमलंय. आता वारुई आहे. त्याचं मी वाचते आणि तुम्ही बघा अर्थ सांगा. पहिल्यांदा वाचून घेऊ. वारुई देस असं होणार. वारु कात्तादेस ई काढलं कात्तादेस. वारु कुनाई ई काढून तिथे कुनाई. वारु कुनाई देस. वारु कुना कात्तादेस. ठीक आहे. वारु कुना कात्तादेस. वारुई वारु कात्ता. वारु कुनाई वारु कुना कात्ता. अर्थ बघूया. वारुई दिस म्हणजे इट वॉज इट इज बॅड. ओके. म्हणजे काय आहे वाईट आहे. म्हणजे वेदर वाईट आहे किंवा कंडिशन वाईट आहे. ठीक आहे. सो वाईट आहे. वाईट होतं. मे बी टेस्ट वाईट होती. वेदर वाईट होतं. सो वाईट होतं. वाईट नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो ना इतकं पण काही वाईट नाहीये. ह्याचं जे काही मे बी क्वालिटी आहे काहीही आहे तर वाईट नाही आहे. त्याच्यानंतर वारू पुन्हा कात्तादेस म्हणजे काय होणार तर वाईट नव्हतं. म्हणजे सपोज एक्सपिरियन्स वाईट नव्हता किंवा जे क्लायमेट होतं ते वाईट नव्हतं. चांगलं होतं. त्याच्यामुळे सपोज माझी ट्रिप चांगली झाली. अशा अर्थाने ज्यावेळेला म्हणायचं असेल तेव्हा मी काय म्हणणार वारू पुन्हा कात्ता. पुन्हा अगेन वारुई म्हणजे वाईट. वारुकात्ता म्हणजे वाईट होतं. वारुकुनाई म्हणजे वाईट नाहीये आणि वारुकुनाकात्ता म्हणजे काय आहे वाईट नव्हतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो इथपर्यंत खूप छान जमले. ई केओशी आपली खूप छान झाले. ई केओशी मध्ये तुम्हाला एक ट्रिक सांगितली की प्लेन फॉर्म व्यवस्थित करा. प्लेन फॉर्मच्या पुढे फक्त देश जोडला का पोलाइट फॉर्म होतोय. म्हणजे इथे तुम्हाला डबल डबल काही करायची गरज नाही. ना केओशी मध्ये मात्र थोडासा फरक आहे प्लेन फॉर्म आणि पोलाइट फॉर्म मध्ये. त्याच्यामुळे त्याला थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला बघावं लागेल. लक्षात ठेवावं लागेल. सो अगेन पोलाइट फॉर्म आहे. प्लेन फॉर्म आहे. प्रेझेंट फ्युचर आहे. पास्ट आहे. प्रेझेंट फ्युचर पास्ट आहे. सो बघा पहिली नाकी अशी कोणती घेतली आपण इथे किरई किरई घेतली. किरई म्हणजे कसं ब्युटिफुल. ओके. सो सुंदर असं म्हणतो आपण किरईना हनादेस. हा किरईना म्हणजे काय सुंदर असं हे फूल आहे म्हणून किरईना हनादेस. सो किरेई देस किरेई देशता म्हणजे काय आहे किरेई देशता. किरेई ज्या आरिमासेन किरेई ज्या आरिमासेन. आता हाच किरेई ज्या आरिमासेन इथे ज्या आरिमासेन किंवा देवा आरिमासेन जो आहे तो इथे येतो आणि त्याच्या पुढे फक्त हा देशता वापरला जातो. बाकी इथे सुद्धा खरं बघायला गेलं तर काहीच नाहीये. ज्या आरिमासेन लक्षात राहिलं तर त्याला देशता करायचंय. त्याचं पास्ट टेन्स करायला पुढे देशता एक्स्ट्रा ऍड करायचंय. सो किरेई देस किरेई देशता किरेई ज्या आरिमासेन किरेई देवा आरिमासेन देशता किरेईदा. आता इथे वेगळं येतं ना. मग किरेईदा, किरेईदात्ता, किरेईच्या नाही, किरेईच्या नाकात्ता. आता सपोज मी एखाद्या सपोज मी माझ्या आईशी बोलते घरी आणि मी सांगते की ते फूल कसं होतं ते फूल सुंदर होतं. ओके. सो काय होतं हे फूल ते फूल सुंदर होतं. अशा केसमध्ये मी काय म्हणणार किरेई दात्ता काय होतं तेव्हा सुंदर होतं. आणि कोणाशी बोलते तर आईशी बोलते किंवा बहिणीशी बोलते भावाशी बोलते फ्रेंडला सांगते. त्याच्यामुळे किरेई दात्ता आणि हे जो फॉर्म आहे हा प्लेन फॉर्म आहे. हा आपल्याला बऱ्याच फॅमिली जे कन्व्हर्सेशन्स आहेत
चोखाईमधले त्याच्यात आपल्याला ऐकायला मिळतंच. सो तिथे कन्फ्युज नाही व्हायचंय. त्यांनी काय म्हटलंय हे आपल्याला कळलं पाहिजे ना. ज्या नाही म्हणजे काय आहे, ज्याना कत्ता म्हटलं म्हणजे काय झालं, निगेशन आणि पास्ट टेन्स म्हणजे होतं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलंय. हे कळणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून हे फॉर्म्स नीट अभ्यासायचे आहेत. बघा आता अर्थ बघूया त्याचा. किरेईदेस म्हणजे काय आहे, सुंदर आहे. किरेईदेशता सुंदर होतं म्हणजे समथिंग वॉज देअर, एखादं पिक्चर सुंदर होतं. ओके. त्याच्यानंतर किरेई झारीमासेन म्हणजे काय आहे, सुंदर नाही आहे. सुंदर नाही आहे किंवा छान असं नाहीये. ओके. किरेई देवा अरिमासेन देशता म्हणजे काही सुंदर नव्हतं. हा, छान नव्हतं ते. पुढे किरेईदा. किरेईदा म्हणजे काय आहे, सुंदर आहे. ओके. दा. किरेईदात्ता. सो इथे केअरफुल राहायचं. इथे ता ता आपण किंवा दा वापरलं जातं त्यावेळेला कसं बऱ्यापैकी निगेशन आपल्याला अंदाज असं वाटू शकतं. पण इथे काय आहे, देसचा दा केलेला आहे आणि तो पास्ट टेन्स नाहीये, तो प्रेझेंट फ्युचर मध्ये वापरला जातो. सो त्याबद्दल थोडस लक्ष द्या. किरेईदा, किरेईदात्ता, किरेईच्या नाही. आता इथे किरेईदा म्हणजे काय झालं, सुंदर आहे. सुंदर होत्य. किरेईच्या नाही, सुंदर नव्हतं. आणि किरेईच्या नाकात्ता म्हणजे सुंदर नाहीये आणि सुंदर नव्हतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही सुद्धा काय झालेले आहे, नाकीयोशी आपल्याला व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली आहे. आता अजून एक नाकेविषयी आपण बघतो, शिजुका. शिजुकाना म्हणजे काय, शांत, क्वाईट. ओके. सो एखादी व्यक्ती कशी आहे, शांत आहे, क्लास शांत आहे, क्लास शांत होता किंवा ती व्यक्ती शांत होती, ती व्यक्ती शांत नव्हती, ती व्यक्ती शांत आहे, ती व्यक्ती शांत नाहीये. सो ह्या पद्धतीने आपण बऱ्याच गोष्टी बोलत असतो. जशा मराठीत बोलतो तशाच आपल्याला जॅपनीज मध्ये सुद्धा बोलावे लागतात. सो सेम वे, शिजुका देस. शिजुका देस म्हणजे शांत आहे. शिजुका देशता म्हणजे शांत होतं किंवा होती. शिजुकाच्या आरिमासेन शांत नाही आहे. ओके. शिजुका देवा अरिमासेन किंवा शिजुका च्या अरिमासेन देशता. सो म्हणजे हे काय आहे, की शांत नव्हती. ओके. किंवा शांत नव्हतं, व्हॉट एव्हर इट इज. आपल्याला ह्याच्यामध्ये काय असतात, स्त्रीलिंगी पुल्लिंगी हा प्रकार नसल्यामुळे ते एक आपल्याला एक सेफर साइड आहे, की कोणासाठीही वापरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर शिजुका दा म्हणजे काय, शांत आहे. शिजुका दात्ता म्हणजे काय, शांत होतं. शिजुका जा नाही म्हणजे शांत नव्हतं. शिजुका जानाकात्ता म्हणजे शांत नाहीये आणि शिजुका जानाकात्ता म्हणजे शांत नव्हतं. ओके. सो हे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा, की जेव्हा तुम्ही ऐकाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. शिजुकाच्या नाही म्हटलं म्हणजे काय झालंय, की ते शांत नाहीये. क्लासरूम शांत नाहीये असं म्हटलंय किंवा ती छोटं बाळ आहे ते शांत नाही, आकाचान शांत नाहीये अशा पद्धतीने म्हटलंय. किंवा शिजुका जानाकत्ता म्हणजे काय आहे, क्लासमध्ये आज खूपच गोंधळ होता, शांतता नव्हती. किंवा कुठेतरी रोडवरती शांतता नव्हती, ट्रेनमध्ये शांतता नव्हती, अशा अर्थाने नव्हतं हे म्हणण्यासाठी शिजुका जानाकत्ता वापरणार आहे. सो याचे अजून एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः त्याचे फॉर्म्स तयार करा आणि त्याची प्रॅक्टिस करा बिफोर एक्झामला. अजूनही थोडा वेळ आहे. सो याची छान प्रॅक्टिस केलीत तर ह्याचा खूप फायदा होऊ शकतो. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल, त्यातले कन्फ्युजन्स क्लिअर झाले असतील आणि ह्या पद्धतीने तुम्ही ते सगळे फॉर्म्स लिहिल्यानंतर त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला तो सहज जमणार आहे. ठीक आहे. सो आरिगातो गोजाइमाशिता मिनासान. थँक यू सो मच फॉर वॉचिंग टिल एंड. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. नवीन जे काही फॉर्म्स बनवाल इकियोशी नाकियोशीचे ते आम्हाला ग्रुप इथे कमेंट सेक्शन मध्ये पाठवायला विसरू नका. प्रॅक्टिस करा छान आणि गांबारी मास. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता.